श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री विठ्ठल रुक्मिणीभ्यां नमः। राधा सहित श्री कृष्णाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यालौ सर्वकार्यार्थसिद्धये। ॐ शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरादर्णबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरबिन्दुनेत्रात् कृष्णात् परं किमुक्ति तत्त्वमहं न जाने। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। नमस्कार मंडळी, आज आपण अधिक मास महात्म्य या महाग्रंथाच्या पारायणाला आरंभ करणार आहोत आणि ह्या अधिक मास महात्म्याच्या पहिल्या अध्यायाला आज आपण सुरुवात करणार आहोत। तर चला करूया अधिक मास महात्म्य या महाग्रंथाच्या पहिल्या अध्यायाला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुचरणाभ्यां नमः। जय जय नमो गणनायका गजवदना विघ्नहारका मंगलमूर्ती मंगलकारका सुखदायका दयाघना। तू सर्वेश्वर पूर्ण काम भक्त कामना कल्पद्रुम आरंभे तुझ करिता प्रणाम सकल काम पुरविसी। ऐसी तुझे विशुद्ध कीर्ती श्रुती स्मृती पुराणे गाती म्हणून आरंभे तुझ गणपती साष्टांग नमन करिता आहे। तरी दयाळा कृपा करून निरसी सकळ विघ्नांचे गण उत्तम कवितार्थ बुद्धी देऊन कामना पूर्ण करी माझी। ऐसा प्रार्थिला गणपती आता नमितो श्री सरस्वती जे कवी जिव्हाग्री करू निवसती रसाळ ग्रंथ बोलविते। आता नमितो श्री सद्गुरु जो परमानंदामृत सागरू जयाच्या कृपा कटाक्षेनरू भवाब्दी पारू पावतो। आता नमो श्री धूत पापेश्वर जो कुलस्वामी कृपा सागर तैशीच कुलस्वामिनी सागर आर्या दुर्गान वंदितो। आता नमितो कवी निर्मळ ज्याही रचिले ग्रंथ सोजवळ आणि माता पित्राधिक जे वडील तेही सकळ वंदितो। आता नमोजी पुरुषोत्तमा पुराण पुरुषा पूर्ण कामा
योगी जन मनो विश्रामास आत्मारामा स्वामिया तू अज अच्युत निरुपाधिक अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगदुत्पत्ती स्थित्यंतकारक जगद्व्यापक जगद्गुरु तू सकळ देवांचे दैवत कला काष्ठादि कालात्मक अनंत तुझ राजे का शरणरिगत तया कृतांत बाधिना तू वेदशास्त्रांसी अगोचर तुझा न कळे कोणासी पार त्रिगुणातीत सच्चिदक्षर परात्पर परब्रह्म त्वत्कृपा होता अंध पांगुळ वेणे उल्लंघिती महाअचळ आणि मुकही होती सुवाचाळ वाचस्पती सारखे तुझा गुण समुद्र अनंत त्याचा न लागे कोणाही अंत ऐसे असता मी मूढ अत्यंत वर्णना प्रवृत्त झालो हे तो माझे धार्ष्ट्य तत्वता परी तुझे तुझ पुढे बोलता काय पडेल मज न्यूनता अवधी सत्ता त्वत्कृपेची काया वाचा मनोभावेसी नमस्कार तिजे तुझसी तया तू प्रसन्न ऋषिकेशी बुद्धी देसी उत्तम ऐसे संत बोलती म्हणून भावे करीतो तुझ नमन तरी भगवंता कृपा करून ग्रंथ रचना करवी बा असो व्यासे पादमी एक आणि बृहन्नारदीयात आणिक अधिक मास महात्म्य सुरेख गीरवाण भाषे वर्णिली जी तयांचा काढुनी मतितार्थ सकळ जना समजे यथार्थ ऐसे महाराष्ट्र भाषे येथ यथामती वर्णितो त्यात होता न्यूनाधिकता संत श्रोती क्षमिजे सर्वता बाळ बोबडे बोल बोलता माता पितरे आनंदती नैमिषारण्या माझी सुत शौनकादी ऋषीजनामृत नाना पुराण कथा विस्तृत नित्य नूतन सांगतसे तो एकदा ते सर्व ऋषी विनये विनविती सुतासी हे व्यास शिष्या तू पुण्यराशी आणि भाग्यवान आहेस व्यास कृपेत तवचनाचे सकळ हार्द जाणसी साचे म्हणून आम्ही सुव्यक्तवाचे तुझ लागी विनवितो ह्या असार संसारात सहस्रावधी श्रोतव्ये असत त्यातून श्रेयस्कर थोडक्यात सारभूत असेल जे आणि परमानंदासी कारण संसाराधितारक पावन ते आम्हा ऋषीजना लागून सर्व विवरून सांगिजे ऐसे ऋषींचे ऐको निवाणी सूत म्हणे हो महामुनी मी केवळ विलोमज असोनी मजला तुम्ही प्रश्निता तस्मात धन्य झालो निश्चित तरी व्यासापासून जे का श्रुत तेची तुम्हास यथास्थित यथामती सांगतो ब्रह्मनंदन नारद योगी स्वेच्छे फिरता त्रिजगी हिमाचलाच्या समीप भागी बदरिकारण्य पावला जे नारायणाचे स्थान परम पावन तपोवन जेथे गगनापर्यंत महान वृक्ष विस्तीर्ण पसरले जयाची छाया घनदाट रवी किरणा नसे वाट नाना लात कुंज सदट ठाई ठाई शोभती बदरी आम्रात कवेल फणस जंबू धात्री रसाल आणि खरजूरादी वृक्ष विपुल सदा सफल पै जेथे विष्णू पादोदकी पवित्र जेथे गंगा वाहे विचित्र पशु पक्ष्यादी जीव सर्वत्र निर्वीर जेथे क्रीडती जेथे तेथे तुलसी वने शोभती पुष्प वृक्षांची कानने जाई जुई मालती सुमने प्रफुल्ल जेथे सर्वदा तपोधनांच्या पर्णकुटी जेथे शोभती गंगा तटी ठाई ठाई योगी हटी योग साधना बैसले असंख्य सिद्धगण सतत परमानंद निमग्न असत देवगण ही आत्मसुखार्थ जेथे येऊ निरावती असो ऐशा त्या बदरीवनी नारायणाच्या आश्रमस्थानी विरंची सुत नारद मुनी अकस्मात पातला तो तेथे नारायण ऋषी जितेंद्रिय महातापसी परब्रह्मा चिंतित मानसी तेजो राशी बैसलासे देव ऋषी मुनी सिद्धगण जया बैसले वेढून तया पाहातांची ब्रह्मनंदन साष्टांग नमिता झाला सवेची जोडून करद्वय मधुर वाणी बोलता होय नारायणा तू निष्काम निष्क्रिय परमेश्वर आहेसी तुझ तपाचे कारण नाही परी ते करीतोसी ये ठाई हे लोक शिक्षार्थ आणि काही असो मर्यादा स्थापनार्थ नाथरिया कलियुगात एकेची केलेल्या पापे त्वरित ही मेदिनी बुडती समस्त आणि तरती पुण्ये एकाच्या पूर्वी कृतादि युगा माझारी एक कृत पापे की पुण्ये सारी सर्वगत होत निर्धारी ऐसी स्थिती होती जी तैशा स्थितीचा केला लोप आता ह्या कलित पुण्यवा पाप करताची एक भोगितो आप इतराले पण व्हेची तरी सर्वी स्वये पुण्य करावे हेची स्वकृतीने सुचवावी यास्तव परोपकृती स्वभावे तप करीत बैसलासी ह्या असार संसारात विषयासक्त प्राणी समस्त गृह धन दारा पुत्रादिकात लंपट झाले आहे ती तयांचे जेणे कल्याण होई आणि हितकर असेल माझेही ऐसे चित्ते विचारून काही सांगाया योग्य आहे स त्वन्मुखातून की जे श्रवण म्हणून येथे आलो शरण उपकार प्रिय तू भगवान ऐसे वेद ही बोलतात
तरी लोकोपकारार्थ काही कथा सांगे मज प्रत जियेच्या श्रवण मात्रे खचित निर्भय स्थान लाभेल पै ऐसी नारदोक्त वाणी ऐकोनी अत्यानंदे नारायण मुनी भगवत कथा पुण्य पावनी प्रेमे सांगू लागला मध्ये मध्ये ब्रह्मानंदन शंका घेऊनी करी प्रश्न सवेची तयाचे समाधान नारायण करीतसे ऐसे क्रम बहु चालला तो प्रसंगी नारायण बोलला नारद पुरुषोत्तमाचा भला सर्वोपरी महिमा असे ते ऐकूनी ब्रह्मानंदन म्हणे देवा पुरुषोत्तमा विधान तुवा कथिला तो देव कोण आणि काय महात्म्य तयाचे ते मज कथी विस्तारेसी अत्यद्भुत वाटते मानसी ऐसे ऐकूनी नारायण ऋषी देवर्षीसी बोलतो नारदा तुवा कुशले उत्तम तरी सांगतो एक वर्म पुरुषोत्तम ऐसे मासाचे नाम सहेतुक असे पै तयाचा स्वामी कृपासागर पुरुषोत्तमा होय साचार म्हणून त्यासही ऋषीश्वर पुरुषोत्तम म्हणतात आणि त्या मासाचे व्रत भक्तीने आचरिता यथास्थित पुरुषोत्तम देव रमानाथ संतुष्ट होतो निर्धारे ऐसे नारायणे कथिले ते ऐकूनी नारदे कुशले म्या चैत्राधिक मास सगळे शेश्वर ऐकले आहे त्यात पुरुषोत्तमा विधान एकही मास नाही जाण तरी पुरुषोत्तम हा गमन कैसा काय मास असे आणि ह्याचा स्वामी कृपानिधी पुरुषोत्तम झाला कैसा कधी तैसेच तयाचे स्वरूप सविधी कैसे काय असे पै आणि त्यात कोणती कृत्य करणे कोणती कैसी दाने देणे जप पूजोपवासादी साधने कैशी कवणे करावी आणि ती तैशी करिता सर्व संतोष तो कोणता देव आणि तो कैसे काय अभिनव फल देतो कर्त्यासी हे आणि इतरही काही असेल ते सांग सर्वही दीनवत्सल साधू ते पाहि न पुसले तेही कथितात नारायणा पृथ्वीवरती परोपरीचे दर्जे असती त्यात परभाग्यानुवर्ती ऐसे असते कित्येक एक सदा दारिद्र्य पीडित नित्य रोगी कित्येक असत एक मनी पुत्र इच्छित परित्या प्राप्त नव्हेची जड मूक अंध दांभिक विद्याहीन कुचैली एक नीच लंपट जर्जर नास्तिक तैसेची कित्येक परसेवी नष्टाश आणि भग्न संकल्प क्षीण सत्व अत्यंत कुरूप कित्येकांचे अंगी अमूप रोग होत कुष्ठादी एका माता पित्यांचा वियोग इष्ट मित्रांचा नाही संग श्रेष्ठ वस्तू वर्जित व्यंग ऐसे हि कित्येक होतात तरी ते जयाचे आचरणाने की पठणे किंवा श्रवणाने पुनश्च तैसे न होत कशाने ते वज सांगणे दयाळा वैधव्य आणि बंध्यता दोष हिदांग दुराधी अशेष रक्त पित्त अपस्मार विशेष तैसेची राज यक्ष्मादिकजे ह्या सर्व दोष समूहांनी दुःखित ऐशा नरा पाहुनी मी अति दुःखित झालो म्हणून कृपा करी मजवरी जैसे दोषेल मांतरंग तैसे सविस्तर मजला सांग तू सर्व तत्वांचा निधी अभंग सर्वज्ञ समर्थ आहेसी ऐसे देवर्षीचे वचन ऐकून बोले नारायण नारदा लोकहिताकांना उत्तम प्रश्न केलासी तरी श्रीकृष्णनाथे युधिष्ठिरासी कथिले होते तेची तुझमी सांगतो येथे एकाग्रचित्ते ऐकिजे दुर्योधनादी कौरव अशेष महाकपटी दुष्ट विशेष तई एकदा युधिष्ठिरास कपटत्युते फसविले कपटपाशी क्रीडा करून सर्वस्व घेतले हिरावून राज्य भृत्य वस्त्र की भूषण काहीच नाही उरविले शेवटी प्रिया याज्ञसेनी तीही जिंकली पणा लावूनी सवेची तियेसी ओढिता आणुनी सभे माझी विटंबिले आणि दुःशब्द बोलूनी नाना पांडवांची केली निर्भर्त्सना ती ऐकूनी सभ्यजन मान खाली घालूनी बैसले कोणी काही न करी भाषण द्रौपदी झाली अतिदीन तै श्रीकृष्णे गुप्त येऊन रक्षण केले तियेचे मग ते धर्मादी पांडुसुत राज्य टाकून या समस्त अत्यंत दुःखे कृष्णे सहित वनवासार्थ चालिले वनोपवने अतिक्रमुनी जाऊन राहिले काम्यकवनी अरण्यवासी जैसे मुनी तैसे झाले तत्काळ अंगावरी नाही वसन करीत वल्कले परिधान कंदमूल फलाचे असन रात्री शयन भूमीवरी कमंडलूचे जलपात्र द्रव्यलेशन सेणु मात्र दैवगती अत्यंत विचित्र काय सांगू नारदा असो ऐसे ते पंडुसुत द्रौपदी सह काम्यकवनात नाना दुःखांचे अनुभव घेता कालक्रमित राहिले पुढे एकदा द्वारकाधीश सवे घेऊनी मुनिगणास दुःखित पांडवा भेटावयास काम्यकवनास पातला तया पाहता क्षणते पांडव परमानंदे उठले सर्व प्राणागमने देहस जीव होऊनी जैसे उठावे सवेची धर्म भीम अर्जुन पुढे धावले तिघे जण प्रेम भरे श्रीकृष्ण लागून अनुक्रमे आलिंगिले नंतर नकुळ सहदेवांनी मस्तक ठेविले कृष्णचरणी गही वरोनी याज्ञसेनी पाया पडली तत्क्षण तो त्या पांडवांची दुःखदशा आणि द्रौपदी झाली बहुत कृशा
ऐसे पाहुनी द्वारकाधीशा दुःख अत्यंत जाहले आणि कौरवांच्या नाशा लागून चित्ती चेतविला क्रोधाग्न आरक्त झाले दोन्ही नयन तप्त लोह गोल जैसे भालपटी पडल्या आणखी अत्यंत वक्र झाल्या भ्रुकुटी कल्पांत काळीचा घोरत भुर्जटी तैसा जगजेठी जाहला करकरा दात खाऊन महाकाळसा उठला तत्क्षण अग्निज्वाळा परिमुखातून उष्ण श्वास चालले ते कृष्णाचे भयानक रूप पाहुनी सर्व भ्याले उमोप अंगी सुटला थरथर कंप कर्तव्य काही सुचेना तै धर्माधिकी अर्जुनाला सुचरिता क्षणी तो उठला हस्त जोडून श्रीकृष्णाला अतिविनये प्रार्थित म्हणे हे कृष्णा रुक्मिणीकांता देवदेवा जगन्नाथा तू सकळ जगाचा त्राता भक्त कैवारी आहेस आणि मी तो तुझा भक्त पाही जगाबाहेर राहत नाही जगाचा नाश होता मी ही नाश पावेल निश्चये जयाच्या केवळ दृष्टीपातेसी ब्रह्मादि जाय विलयासी तयाच्या पोपी जगाची कैशी कायकी स्थिती होईल याचा अंतरी विचार करी दुष्ट कोप शीघ्र आवरी त्वद्विधांच्या पोपे सत्वरी जगत प्रलय होईल देवा तू सर्वज्ञ परमेश्वर सर्व मांगल्य बीज परिकर त्वांची हे सकळ चराचर स्वये सृजिले असे पै तरी या स्वकृत जया लागून कैसा संहारिसी आपण एकी अपराध केला म्हणून दुजासी कोण शासील की मशकते ती बहुत्रास म्हणून त्यांचा कराया नाश आपुल्या राहत्या मंदिरास कोण पुरुष जाळील अंतरी पाहे विचारून तू सर्व वेत्ता भगवान मी अनाथ पामर हीन दीन चरणी शरण निघता आहे एवं प्रार्थून या सादर अर्जुने केला नमस्कार तैतो भक्तवत्सल शार्ंगधर प्रेमपुरे थबथबला आणि समूळ कोप निरसून सौम्य झाला चंद्रा समान ऐसा तयासी विलोकून पांडव पूर्ण आनंदले आणि प्रेमे बंधुनी हरिचरण मग वंदिले सर्व मुनिगण आसन पाद्यादी समर्पून केले पूजन सर्वांचे आणि कंदमूळ फलाधिक प्रेमे समर्पिली अनेक बहुकाळे भेटला जगन्नायक तैसे कौतुक काय सांगू मग ते धर्माधिक पांडव कृष्णा सन्निध वैसले सर्व तयासी आश्वासाय केशव गोष्टी सांगू लागला तेव्हा युधिष्ठिर कृष्णाप्रत स्वहितार्थ आणि परहितार्थ नारदा तू प्रस्थिले सांप्रत ऐसेची कृष्णिता जाहला तयावरी रुक्मिणी रमणोरायासी उत्तर दे आपण हे कथानक पुण्य पावन पुढच्या प्रसंगी वर्णिजेलो श्री अधिक मास महात्म्यसार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर प्रथमाध्याय मधुरहा श्री कृष्णार्पणमस्तु। अशा तऱ्हेने आपण पहिल्या अध्यायाचं पारायण पूर्ण केलेलं आहे। या अध्यायामध्ये सुत शौनकादी ऋषीमुनींना त्यांच्या शिष्यांनी प्रश्न विचारला आहे की लोकांसाठी कल्याणकारक असे जे काही असेल ते आम्हाला सांगावे, आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे। आणि मग त्यावरती सुत मुनींनी त्यांच्या शिष्यांना म्हटले की अहो मी तर एक संकर जातीचा माणूस आहे, परंतु तरी सुद्धा तुम्ही मला हा मान दिला, हे माझे अहोभाग्य आहे। आणि म्हणून मी तुम्हाला व्यासांनी जी गोष्ट मला सांगितली तीच गोष्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे। आणि हा जो आपला अधिक मास अध्याय किंवा अधिक मास महात्म्य हा ग्रंथ आहे, यात व्यास ऋषींनी सांगितलेले अधिक मास महात्म्य आणि बृहन्नारदीय पद्माधार या पुराणात आलेलं अधिक मास महात्म्य याबद्दलची माहिती आपल्याला दिसून येते। मग सुतमुनी त्यांच्या शिष्यांना काय सांगू लागलेले की नारद मुनी एकदा पृथ्वीवरती हिंडत असताना बद्रीनाथ जे आपण आता म्हणतो त्या बदरिका आश्रमापाशी आलेले आहे आणि तिथलं ते सगळं मंगलमय वातावरण पाहून त्यांना अतिशय आनंद प्राप्त झालेला आहे, अतिशय शांत ते झालेले आहे। आणि मग ते पुढे येऊन त्यांनी नारायण ऋषींचं तिथे दर्शन घेतलेलं आहे आणि नारायण ऋषींना त्यांनी विनंती केली आहे की हे नारायणा, या पृथ्वी तलावरती बहुतांश जन असे आहेत ज्यांना नाना प्रकारची दुःख आहे, कष्ट आहे। त्या सर्व दुःखांचा नाश कशाने होईल, कुठल्या व्रताने होईल, असं एखादं उत्तम व्रत असेल तर ते तुम्ही आम्हाला अवश्य सांगा। आणि मग त्यावरती नारायण ऋषी त्यांना या व्रताबद्दल म्हणजे अधिक मास व्रताबद्दल माहिती देऊ लागलेली आहे।
त्यांनी काय सांगितले की श्रीकृष्णाने युधिष्ठिराला जे व्रत सांगितले होते, जे महान व्रत सांगितले होते, त्याच व्रताची माहिती मी तुला आता देणार आहे. आणि मग त्यांनी कथा सांगायला आरंभ केला. ते जसे जसे कथा सांगत असत तसे तसे नारद अतिशय लक्ष देऊन त्या कथा श्रवण करत असत. आणि मध्ये जर त्यांना एखादा प्रश्न सुचला किंवा एखादी अडचण जाणवली तर नारद ऋषी लगेच त्या नारायणांना विचारून घेत असत आणि नारायण ऋषी देखील त्यांचे समाधान करून देत असत, म्हणजे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत असत. तेव्हा नारायण ऋषींनी सांगितले की महाभारताच्या वेळेला कौरव आणि पांडव यांमध्ये एकदा द्यूत क्रीडा खेळली गेली, हे आपल्याला चांगलं माहिती आहे. त्या द्यूत क्रीडेमध्ये कौरवांनी कपट केलं आणि पांडवांना हरवलेलं आहे. पांडवांचं संपूर्ण राज्य, दागदागिने, आभूषण आदी सर्व गोष्टी त्यांनी कपटाने हिरावून घेतलेल्या आहे. आणि शेवटी त्यांनी द्रौपदीला देखील जिंकून घेतलेला आहे. आणि मग त्या द्रौपदीला अतिशय अपमान करत तिला त्या राज्यसभेत आणले होते आणि तिची विटंबना केली होती. त्यावेळेला सर्वजण खाली माना घालून बसलेले होते. मग त्यावेळेला द्रौपदीने श्रीकृष्णाची आराधना केलेली आहे की हे देवा, तारी अथवा मारी तूची रक्षी देवा, असं तिने प्रार्थना केलेली आहे. आणि मग श्रीकृष्णाने गुप्त रूपाने येऊन तिचं संरक्षण केलेलं आहे. या दुःखाने अतिशय दुःखी होऊन पांडव परिवार आता वनवासाकडे निघालेला आहे आणि काम्यक वनामध्ये ते राहू लागलेले आहे. त्या काम्यक वनामध्ये जमिनीवरती झोपणे, साधी वस्त्र नेसणे, वल्कले धारण करणे, फलहार करणे, कंदमूल खाणे आणि देवाची तपश्चर्या करणे, अशा तऱ्हेची कामं आता त्यांच्या वाटेला आलेली आहेत. अशाच तऱ्हेने त्यांचं जीवनमान चालत असताना एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटायला गेलेले आहे. आणि भेटायला जाताना त्यांच्यासोबत अनेक मुनिगण देखील त्यांच्यासोबत होते. ज्या वेळेला श्रीकृष्ण तेथे आले तेव्हा युधिष्ठिर म्हणजे धर्मराज युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन त्यांना भेटायला गेलेले आहेत. त्यानंतर नकुल सहदेव देखील त्यांच्या चरणावरती आपले शिर ठेवते झालेले आहे आणि श्रीकृष्णाकडून आशीर्वाद घेते झालेले आहे. त्यावेळेला द्रौपदीला अत्यंत झालेल्या कष्टाने ती दुःखी होऊन श्रीकृष्णापुढे ती रडली आहे. आणि यामुळे श्रीकृष्ण अतिशय क्रोधिष्ठ झालेले, अतिशय रागीट झालेले आहे आणि आता मी कौरवांचा संहार करून टाकेल असा त्यांनी निश्चय केलेला आहे. परंतु त्याच वेळेला धर्मराज युधिष्ठिराने अर्जुनाला सांगितले की अरे श्रीकृष्णाला शांत करा, म्हणजे आपल्याला आपलं कल्याणकारक जे असेल ते साध्य करून घेता येईल. मग अर्जुन पुढे सरकला. मित्राच्या नात्याने त्याने, एका भक्ताच्या नात्याने त्याने श्रीकृष्णांना शांत केलेले आहे, त्यांची स्तुती केलेली आहे. आणि मग श्रीकृष्णाला त्यांनी आपला कल्याण व्हावा, लोकोपकार व्हावा, लोकांचं देखील कल्याण व्हावं, यासाठी काय उपाय असेल किंवा काय व्रत असेल ते आम्हाला अवश्य सांगा, अशी त्यांची प्रार्थना केलेली आहे. आणि मग तेव्हा श्रीकृष्ण त्यांना आता इथून पुढची कथा सांगू लागलेली आहे, म्हणजे व्रताचं महात्म्य ते त्यांना वर्णन करू लागलेले आहे. अशा तऱ्हेचा कथाभाग हा आपल्याला पहिल्या अध्यायामध्ये बघायला मिळालाय मंडळी. आजच्या दानाचं महत्व काय? तसं तर अधिक महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर आपल्याला दान द्यायचं असतं. जितकं जास्त दान आपल्या हातून घडेल तितकं जास्त पुण्य आपल्या पदरी पडेल आणि संचित झालेली पापांचा नाश होणार आहे. म्हणून आजचं दान काय विशेष आहे ते आपण बघूया. आजच्या दानामध्ये आपण फलहार विशेष आहे. आपल्याला जी फळं आपण भक्षण करणार आहोत त्याच फळांचं दान आपल्याला मासांती म्हणजे संपूर्ण मासभर, एक महिनाभर दोन्ही वेळेला सकाळी आणि संध्याकाळी फळांचं भक्षण करायचं आहे. आणि तीच फळं मास पूर्ण झाल्यानंतर म्हणजे महिना पूर्ण झाल्यानंतर उद्यापनाच्या वेळेला एका योग्य व्यक्तीला त्यांचं दान करायचं आहे. मग कुठल्या कुठल्या फळांचं आपण दान करू शकतो? तर यामध्ये केळी, आंबा, मोसंबी, संत्री, द्राक्ष, पेरू, पीच, सफरचंद, डाळिंब, चिक्कू इत्यादी नानाविध प्रकारच्या फळांचं दान आपण करू शकतो. मग हे दान कोणाला करावं? तर सत्पात्री व्यक्तीला दान करावं. ज्या व्यक्तीला खरंच याची गरज असेल त्या व्यक्तीला हे दान अवश्य द्यावं. अशा तऱ्हेने आजच्या दिवसाच्या दानाचं महत्व देखील आपण श्रवण केलं. पुन्हा उद्या
दुसऱ्या अध्यायाचं पारायण आणि उद्याच्या दिवसाचं काय नाद विशेष आहे याबद्दल आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार. पूर्ण स्टॉप.